नगर मनमाड महामार्गाची अतिशय दुरावस्था झाली असून या रस्त्यासाठी आजपर्यंत अनेक संघटनांनी आंदोलने केली, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. आता वकील संघटनेच्या वतीने या रस्त्यासाठी 18 ऑगस्ट रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. राहुरी येथील वकील संघटनेच्या वतीने दिनांक 11 ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख व नायब तहसीलदार संध्या दळवी यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कोपरगाव ते अहिल्यानगर या महामार्गाची गेल्या 5 ते 6 वर्षांपासून अत्यंत दुरावस्था झालेली असून अनेक प्रवाशांचे अपघात होऊन मृत्युमुखी पडले आहेत. सदरच्या रस्त्याचे काम हे अत्यंत संथ गतीने चालू आहे. कुठेही रस्ता चांगल्या अवस्थेत प्रवासासाठी दिसत नाही. सदरच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत व नवीन झालेल्या कामावरही लगेच खड्डे पडत आहे. वाहन चालकांना तसेच प्रवाशांना सदर रस्त्याने प्रवास करणे अत्यंत जिकरीचे झालेले आहे. प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सदरच्या रस्त्याच्या कामकाजाबाबत प्रशासनही उदासीन दिसत आहे. सदरच्या रस्त्याचे दर्जेदार व रस्ता पूर्णत्वाचे काम केव्हा होईल याची कोणतीही माहिती देत नाही. सदरच्या रस्त्याचे काम लवकरात लवकर होत नाही म्हणून राहुरी तालुक्यातील समस्त वकील मंडळी मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 राहुरी शहरातील ग्रीन हॉटेल समोर नगर मनमाड महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करणार आहे. निवेदनावर ॲडव्होकेट प्रकाश संसारे, ॲडव्होकेट संदीप खपके, ॲडव्होकेट गोरक्षनाथ रसाळ, ॲडव्होकेट सुंदरबापू माने, भगवान उर्रे, ॲडव्होकेट सूरज बिहानी, ॲडव्होकेट प्रशांत पवार, ॲडव्होकेट महेश पेरणे, ॲडव्होकेट अजय देशमुख, ॲडव्होकेट मुस्तफा शेख, ॲडव्होकेट संजय विधाटे, ॲडव्होकेट विजय तांबे, ॲडव्होकेट जयश्री गावटे, ॲडव्होकेट श्वेता आगाव, एस.एम. तोरडमल, ॲडव्होकेट जे.एम. राऊत, ॲडव्होकेट के.एन. ढोकणे, ॲडव्होकेट जे.व्ही. नागले, ॲडव्होकेट ए.व्ही. तोडमल, ॲडव्होकेट ए.बी. तोडमल, ॲडव्होकेट एन.जी. तनपुरे, ॲडव्होकेट पी.एस. पागिरे, ॲडव्होकेट आर.आर. पंडित, ॲडव्होकेट के.आर. घाडगे आदींच्या सह्या आहेत. रेडी स्टार्ट. गेल्या अनेक वर्षापासून नगर मनमाड महामार्गाचं जे काही कामकाज थांबलेलं आहे, तर ह्या नगर मनमाड महामार्गामुळे गेल्या जवळजवळ 10-12 वर्षामध्ये खूप जीवितहानी झालेली, खूप लोकांचे ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि खूप लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व आलेलं आहे आणि त्यामुळे खूप राहुरी तालुक्यातले म्हणा किंवा नगर जिल्ह्यातले म्हणा खूप लोकांना ह्या रस्त्यामुळं खूप त्रास होतो आहे. तसं शासनाने बऱ्याच वेळा रस्त्याचं दुरुस्ती केली, काही प्रमाणात नवे रस्ते पण बनवले, परंतु ते जर रस्ते बघितले आपण तर 8-10 दिवसामध्ये जरी रस्ता बनवलेला असला तर 10 दिवसामध्ये तो खराब होतो आणि त्याच्यामुळं अक्षरशः लोकांना जीव मुठीत धरूमध्ये नगरला किंवा इकडं शिर्डीला जावं लागतं आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होतं किंवा जे ॲम्ब्युलन्स जातात त्यांना वेळेवरती दवाखान्यात पोहोचता येत नाही आणि एकंदरीतच सगळ्या समाजातल्या सगळ्याच घटकांना हा त्रास आहे. आणि याच्यामुळं हे जे आम्ही एक संपूर्ण वकील संघाने वकिलांनी ठरवलं का हे आंदोलन करायचं आणि त्या संदर्भात आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आणि पोलीस स्टेशनला PI साहेबांना निवेदन दिलं आणि हे जे काही आंदोलन आहे आम्ही अतिशय शांततापूर्ण मार्गाने करणार आहोत आणि एक प्रशासनाला फक्त आम्ही एक जाणीव करून देणार आहोत का संपूर्ण समाजामध्ये एक प्रकारच्या असंतोषाचं वातावरण तयार झालेलं आहे. म्हणून हा जो महामार्ग आहे लवकरात लवकर चांगल्या कंडिशनमध्ये करून द्यावं, जेणेकरून जरी बनवलं तर 8-10 दिवसामध्ये त्याचं परत डॅमेज होऊ नये. आणि म्हणून प्रशासनाला माझं एक नम्र आव्हान आहे का आम्हाला ह्या आंदोलनाच्या दिवशी आम्हाला सहकार्य करावं आणि संपूर्ण जी समाजाची जी काही भावना आहे ह्या भावनेला न्याय द्यावा, एवढीच एक विनंती आहे. वकील टीव्ही न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी आर.आर. जाधव, राहुरी.